तर इथे पहा आपण पाहतोय पहिला गोलंदाज दीपक कदम वैयक्तिक पहिलं आणि सांघिक पहिलं षटक हाताळण्यासाठी दीपक गोलंदाजी मार्कवरती. तर दुसऱ्या बाजूला पहा धावली संघाकडून आघाडीचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहे. स्ट्राईक वरती आपण पाहतोय रोहन, नॉन स्ट्राईक वरती आपण पाहतोय तेजस. तर गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय दीपक कदम एकविया संघाकडून पॉवर प्लेचा षटक हाताळण्यासाठी सज्ज होतोय. पहिला चेंडू कार्पेंटच्या साहाय्याने पटकावलेला, तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहे तैनात आहे. एक धाव घेतली जाते, एका धावेने श्री गणेश होतोय संघाचा. वैयक्तिक रोहन एका धावेने आपलं खातं खोलतोय. तर धावफलक एक या आकड्यावरती पाहायला मिळते. तर इथे पहा अतिशय चांगला चेंडू होता, त्या चांगल्या चेंडूचा समाचार मात्र अतिशय चांगला गेला. चेंडू जातोय 1 बाउन्स 2 बाउन्स सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी एक चौकार पाहायला मिळाला तेजसच्या बॅटमधून. पहिल्या चेंडूवरती चांगला समाचार घेतलाय तेजसनं आणि धावफलक जाऊन पोहोचतोय 5 या आकड्यावरती. तर खऱ्या अर्थानं तेजसचं कौतुक करावं लागेल. पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार चढवला, चेंडूला सीमारेषेच्या पलीकडे पाठवलं. तर दीपक पुन्हा स्ट्राईकवरती गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. तर इथे अतिशय चांगला चेंडू होता, परंतु मोठा फटक्याचा प्रयत्न होता, परंतु तो प्रयत्न फसला गेला. बॅटची कडा लागली. धावफलक 1 ने पुढे सरसावतोय. धावफलक जाऊन पोहोचतोय 6 या आकड्यावरती. तर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती दीपक कदम गोलंदाजी मार्कवरती. अतिशय चांगला चेंडू हवेत आहे, उंची जास्त लांबी कमी, परंतु क्षेत्ररक्षक सी कॉर्नरचा चेंडू खाली येतो आणि ते मात्र पहिला झटका. रोहन मात्र माघारी परंतु पहिला गडी एक धावली संघाचा कोसळला जातोय. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल श्री कॉर्नरच्या क्षेत्ररक्षकाचं गणेशाचं. खऱ्या अर्थानं कौतुक करावं लागेल गणेशचं. अतिशय चपळाईने झेल पकडला गेला आणि पहिला गडी बाद झाला धावले संघाचा. रोहनला मात्र माघारी परतावं लागलं. धावफलक जाऊन पोहोचले 6 आकड्यावरती 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. तर दीपकचं देखील कौतुक करावं लागेल. पहिल्या चेंडूवरती 1 धाव आली, दुसऱ्या चेंडूवरती चौकार आला, तिसऱ्या चेंडूवरती 1 धाव आली आणि चौथ्या चेंडूवरती मात्र झेल बाद केलं रोहनला मात्र माघारी परतावं लागलं. रोहनला मात्र बॅक टू पेव्हलियनमध्ये जाऊन बसलाय रोहन. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय अक्षय. तर नॉन स्ट्राईकवरती आपण पाहतोय तेजस, स्ट्राईकवरती आपण पाहतोय अक्षय आणि गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय दीपकला. एक अतिशय चांगलं गोलंदाजी करताना पाहायला मिळतंय. पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळताना पाहायला मिळतोय दीपक. एकीव या संघाकडून चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळत्या. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज दीपक. अतिशय चांगला चेंडू, अचूक टप्पा, चांगली लाईन, चांगला लेंथ आपल्याला पाहायला मिळाली. निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळाली दीपकच्या गोलंदाजीमधून. खऱ्या अर्थानं कौतुक करावं लागेल. दीपकचे एक चौकार जरूर आला, परंतु आघाडीच्या फलंदाजाला मात्र माघारी परतावलं आणि कमबॅक करताना अतिशय चांगला दीपक पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्कवरती. अतिशय चांगला चेंडू होता, परंतु पंच गोलंदाजाला दंडित करतायत. एक अवांतर धाव मिळते वाईटच्या स्वरूपामध्ये. धावफलक 1 ने पुढे जाते. धावफलक जाऊन पोहोचले 7 या आकड्यावरती. तर पारंबे संघाचा कर्णधार आपल्याला विनंती असेल आपण व्यासपीठावरती या. पारंबे संघ आणि पावशीवाडी कर्णधार आणि आटाळी, पावशेवाडी, आटाळी आणि पारंबे संघाच्या कर्णधारांनी व्यासपीठावरती या. अतिशय चांगला चेंडू होता, खोदून काढण्याचा प्रयत्न होता, परंतु ते क्षेत्ररक्षक तैनात आहे. फेकी करेल तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली जाते. धावफलक 1 धावेने पुढे जाते. धावफलक 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचलं. खऱ्या अर्थाने 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये धावफलक 8. पॉवर प्लेचं षटक हाताळलेलं दीपकने 8 धावा खर्च जरूर केल्या, परंतु एक अतिशय महत्त्वाचा गडी टिपला गेला. तर पावशेवाडी संघाचा कर्णधार, त्याचबरोबर पारांबे संघाचा कर्णधार, त्याचबरोबर आटाळी संघाचा कर्णधार, आपण तिन्ही कर्णधारांनी व्यासपीठावरती या. आपल्या इथं चिट्स उडवल्या जातील, कृपया विनंती असेल. तर गोलंदाजी मार करतोय आपण पाहतोय सोमनाथ कदम. एकविव या संघाकडून पाहतोय वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक हाताळण्यासाठी सोमनाथ कदम. तर फलंदाजी मार्ग होते आपण पाहतोय एका बाजूला तेजस तर दुसऱ्या बाजूला अक्षय.
जर अक्षयचा विचार केला तर एक चांगला फलंदाज आहे, मोठी फटके मारण्याची क्षमता देखील या अक्षयकडे आहे. त्याचबरोबर त्या ताकदीचा गोलंदाज देखील सोमनाथ आहे. मला वाटतं हा गावावरून खास खेळण्यासाठी आलेला सोमनाथ आपल्याला पाहायला मिळतोय. पहा अतिशय चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण सजवले. थर्ड मॅन आहे, फाईन लेग आहे, स्क्वेअर लेग आहे, मिड विकेट आहे, मिड ऑन आहे, मिड ऑफ आहे, पुन्हा एकदा सज्ज. इथे मात्र अतिशय चांगला चेंडू होता. तिथे मात्र मिड ऑफचा क्षेत्ररक्षण येतोय, थोडी चुकी करतोय. 2 धावा तोपर्यंत पूर्ण केल्या जातात. तिसऱ्या धावेचा प्रयत्न इथं जरूर केला जातोय, परंतु इथे विकेटचं पतन होतंय. दुसरा गडी कोसळला जातोय धावली या संघाचा. तर इथे मात्र 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या होत्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला, परंतु प्रयत्न फसला गेला आणि अक्षयला मात्र माघारी परतावं लागतंय. तर इथे 2 गडी बाद झाले धावली संघाचे. धावली संघाचं धावसंख्या जाऊन पोहोचले 10 या आकड्यावरती. 10 या आकड्याचा विचार केला तर मित्रांनो पाहिलं आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खऱ्या अर्थानं ज्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सचिनला एक क्रिकेटचा देव म्हणून म्हटलं जातं, त्यांच्या अंगावरती जी जर्सी असती ती 10 या आकड्यावरची आपल्याला पाहायला मिळाली आणि धावफलक जाऊन पोचले 10 या आकड्यावरती. तर खऱ्या अर्थानं 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावफलक जाऊन पोचले 10 या आकड्यावरती. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय बाजीराव. स्ट्राईकवरती अजूनही तेजस मैदानाच्या आतमध्ये. आघाडीचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तळ ठोकून बसलाय. तर तितक्याच ताकदीचा समोर आपण गोलंदाज पाहतोय सोमनाथ कदम. तर यानंतरचा सामना आपण पाहणार आहोत आटाळी विरुद्ध पारांबे. पावशेवाडी या संघाला बाय नक्कीच मिळाली आहे. तर इथे मध्ये अतिशय चांगला चेंडू होता, तिथे चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, यष्टीरक्षक अतिशय चांगला झेल पकडला जातोय आणि ते मात्र तिसरा गडी कोसळला जातोय धावले या संघाचा. अतिशय सुरेख असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं यष्टीरक्षकाकडून आणि ते मात्र तिसरा तेजसला मात्र माघारी परतावं लागतंय. कौतुक करावं लागेल सोमनाथचं. अतिशय चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. 2 गडी सोमनाथच्या माध्यमातून बाद होताना पाहायला मिळालं. तर धावली संघ थोडा बॅकफुटला जाताना पाहायला मिळतोय. लागोपाठ विकेट्स पडताना पाहायला तर तू छल मै आया असं मैदानाच्या आतमध्ये समीकरण पाहायला मिळतंय. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय सतीश. गोलंदाजी मार्क करतोय आपण पाहतोय सोमनाथ कदम. स्ट्राईकला पाहतोय आपण बाजीराव आणि नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय सतीश. पहा या दुपारच्या सत्रामध्ये अतिशय चांगले सामने आपल्याला पाहायला मिळतात BCCA कास पठार सातारा असोसिएशन यांच्या मार्फत. तर पुन्हा एकदा अतिशय चांगला चेंडू पाहायला मिळाला, अतिशय चांगला चेंडू पाहायला मिळाला, चांगला टप्पा अचूक टप्पा पाहायला मिळाला, निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. तर खऱ्या अर्थानं धावली संघ थोडा बॅकफुटला जाताना पाहायला मिळतो. पहिल्या षटकामध्ये 8 धावा जरूर आल्या, परंतु तदनंतरचा सोमनाथ कदम गोलंदाजी मार्कवरती आला आणि अतिशय चांगली अशी गोलंदाजीचा नजर आपल्याला पाहायला मिळतोय. तर इथे मात्र समोरच्या दिशेने मारलेला चेंडू जातोय, तिथे मात्र काव कॉर्नरचा क्षेत्ररक्षण चेंडू हाताळतो. तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाते. 1 धावेने धावफलक पुढे जाते. धावफलक जाऊन पोहोचले 11 या आकड्यावरती. तर गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. बघा अजूनही एकही मोठा फटका येऊ दिला नाही या गोलंदाजानं. कौतुक करावं लागेल. अतिशय चांगला चेंडू होता, परंतु इथे पॅडला चेंडू लागतोय. लेग बायच्या स्वरूपात 1 धाव मिळाली जाते. 1 धावेने धावफलक पुढे जाते. धावफलक जाऊन पोहोचलं 12 या आकड्यावरती. तर खऱ्या अर्थानं कौतुक करावं लागेल सोमनाथचं. पहा अतिशय चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये 8 धावा जरूर आल्या, 1 गडी बाद केला होता दीपकने, परंतु त्यानंतरचं दुसरं षटक अतिशय चांगलं पाहायला मिळतंय. परंतु इथे मोठा फटका आहे आणि इथे माझा चेंडू होतो 1 बाउंस सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी एक बिग 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 चौकार. तर पहा इथे पाहिलं आपण मित्रांनो, लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या गलीमधून चेंडू सरळ ट्रॅव्हल झाला 4 धावांसाठी. खऱ्या अर्थानं शेवटच्या चेंडूवर मोठा प्रहार चढवला बाजीरावने आणि धावफलक 4 ने पुढे झालं. धावफलक जाऊन पोहोचलं 16 या आकड्यावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये.
तर पहा 2 षटकांचा इथं खेळ समाप्त झाला आहे. 2 षटकांच्या अखेरीस धावफलक जाऊन पोहोचले 16 या आकड्यावरती. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 21 या संघाचे धावफलक जाऊन पोहोचले 16 या आकड्यावरती. तर नवीन गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय गणेश कदम. खऱ्या अर्थाने या गणेश गोरेचा विचार केला तर अतिशय रफ्तार अशी बॉलिंग आहे याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. अनेक वेळा कित्येक फलंदाजाला याने आपल्या गोलंदाजी मार्गवरून अनेकांना चकमा देताना पाहायला मिळाला हा गणेश गोरे गोलंदाजी मार्कवरती. तर तितक्याच ताकदीचा आपल्याला फलंदाज पाहायला मिळतोय सतीश. तर नॉन स्ट्राईकवरती आपण पाहतोय बाजीराव. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय गणेश गोरे. पहिला चेंडू इथे मात्र पंच दंडित करतायत गोलंदाजाला आणि धावफलक 1 ने पुढे जात आहे. धावफलकावरती धावफलक जाऊन पोहोचलंय 17 या आकड्यावरती. पहिला चेंडू वाईटचा पाहायला मिळाला. थोडा बॅकफुटला जाताना गणेश आपल्याला पाहायला मिळतोय. आणि हे खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर गेले कोरोनाच्या काळामध्ये 10 महिने क्रिकेट थांबलं होतं आणि 10 महिन्यानंतर BCCA कास पठार सातारा या असोसिएशनने मात्र पहिली स्पर्धा भरवली आपल्या कास पठार विभागामध्ये. तर मात्र अतिशय चांगला चेंडू, वेगवान चेंडू पाहायला मिळाला. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळाली या गणेशच्या गोलंदाजीमधून. तर खऱ्या अर्थानं कौतुक मी ज्या पद्धतीने केलं गणेशचं त्या पद्धतीनं देखील गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय हा गणेश. पहिला चेंडू वाईट आला परंतु तदनंतरचा दुसरा चेंडू अतिशय चांगला हाताळला गेला. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग दिसत इथे मात्र अतिशय चांगला चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू होता परंतु इथे बॅटची कडा लागली. सन्मान दिला चेंडूला. 1 धाव पूर्ण केली जाते. आणि खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर क्रिकेट काय सांगतं मित्रांनो, जर खराब चेंडू आला तर त्याच्यावर मोठा समाचार घ्या आणि एखादा चांगला चेंडू आला तर मात्र त्याला सन्मान द्या. हे क्रिकेट सांगत असतं मित्रांनो. आणि त्याच पद्धतीनं जर हे क्रिकेट आपल्याला मैदानाच्या आतमध्ये दुपारच्या सत्रामध्ये पाहायला मिळतंय. तर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय गणेश गोरे. स्ट्राईकला मात्र आता विश्वनाथ बाजीराव पाहायला मिळतोय. पहा आखूड टप्प्याचा चेंडू होता. तिथे मात्र क्षेत्ररक्षण तैनात येत आहे. फेकी करेल तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न केला जात नाही. एका धावेने धावफलक पुढे जाते. धावफलक जाऊन पोचलं 19 या धावसंख्येवरती. पहा इथे गोलंदाज मात्र वर्चस्व दाखवताना पाहायला मिळतात. कोणत्याही पद्धतीचा मोठा फटका येऊ देत नाहीत. झगडून ठेवलंय फलंदाजांना. अतिशय चांगल्या प्रकारे पहिलं गोलंदाजी दीपकने हाताळली. फक्त 8 धावा दिल्या. 1 गडी बाद केला. तदनंतर सोमनाथ कदम आला. त्याने देखील अतिशय चांगली गोलंदाजी केली. तदनंतर गणेश गोरे देखील अतिशय चांगली गोलंदाजी करतो. इथे मारून उंची जास्त आहे, लांबी कमी आहे परंतु सी कॉर्नरचा तिथे क्षेत्ररक्षण चेंडू खाली येतो. इथे मात्र अतिशय चांगला झेल पकडला जातो. इथे मात्र 5वा गडी कोसळला जातो धावल्या संघाचा. बॅक टू पॅव्हिलियन तेजस. सतीश बॅक टू पॅव्हिलियन जाऊन बसलाय. खऱ्या अर्थानं अतिशय चांगली गोलंदाजी केली आणि त्याच पद्धतीचं क्षेत्ररक्षण देखील अतिशय चांगलं पाहायला मिळालं आणि खऱ्या अर्थानं 5व्या गडी बाद होताना पाहायला मिळाला. धावली संघ अर्धा संघ मात्र बॅक टू पॅव्हिलियन जाऊन बसलाय. खऱ्या अर्थानं कौतुक करावं लागेल गणेश गोरेचं. त्याचबरोबर कौतुक करावं लागेल लॉंग ऑनच्या रिजनमधील क्षेत्ररक्षकाचा. अतिशय चांगला झेल पकडला. धावफलक आपण पाहतो. तिसरा षटक सुरू असताना धावफलक जाऊन पोहोचतोय 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 19 धावांवरती. अतिशय चांगला चेंडू डान्सिंग द ग्राउंड मारण्याचा प्रयत्न होता. तिथे मात्र क्षेत्ररक्षण लॉंग ऑफचा तैनात आहे. 1 धाव पूर्ण केली जाते. 1 धावेने धावफलक पुढे जाते. धावफलक जाऊन पोहोचलं 20 या आकड्यावरती. इथे मात्र 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. अतिशय चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. AKV या संघाकडून चांगले क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळते आणि खऱ्या अर्थाने AKV या संघाचं कौतुक करावं लागेल. चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतात. दीपकने चांगली गोलंदाजी केली. तदनंतर सोमनाथने चांगली गोलंदाजी केली आणि तदनंतर तिसरं षटक हाताळण्यासाठी गणेश आला. त्याने देखील अतिशय चांगली गोलंदाजी केली आणि फक्त 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचले 20 या आकड्यावरती. पहा अतिशय लो स्कोअर बोर्ड आपल्याला पाहायला मिळतोय धावल्या संघाला. सकाळच्या सत्रापासून आपण पाहिलं, सकाळचे जर सामने आपण पाहिले तर फलंदाजांचं वर्चस्व होतं. अतिशय चांगले मोठे मोठे फटके आपल्याला पाहायला मिळाले. धावफलक सर्वांचं ज्या संघांचं होतं ते अतिशय उंच होतं परंतु या मॅचमध्ये पहा दुपारचं सत्र आहे. थोडं इथे मात्र गोलंदाज वर्चस्व करताना पाहायला मिळतात.
धावफलक थोडं लो गतीचं पाहायला मिळतंय आपल्याला मैदानाच्या आतमध्ये. तर नवीन गोलंदाजी मार्क करतं संतोष गोरे. पहा पहिले तिसरं षटक गणेश गोरेनं हाताळलं, त्याचाच बंधू मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आपण संतोष गोळे. इथे मात्र अतिशय चांगला चेंडू होता. इथे मात्र फायनल लेगच्या दिशेने चेंडू जातोय. एक धाव पूर्ण केली जाते. धावफलक जाऊन पोहोचतोय 1 या आकड्यावरती 21 या आकड्यावरती. पहा अतिशय चांगली गोलंदाजी देखील पाहायला मिळते संतोष गोरे याची देखील. पुन्हा एकदा अतिशय चांगला डान्सिंग द ग्राउंड म्हणावं लागेल. चेंडू जातोय कार्पेंटच्या साहाय्याने, परंतु तिथे लॉंग ऑनचं क्षेत्ररक्षण येतोय, फेकी करेल तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाते. धावफलक जाऊन पोहोचले 22 या आकड्यावरती. तर स्ट्राईकवरती आपण पाहतोय बाजीराव आणि नॉन स्ट्राईकवरती आपण पाहतोय विवेक आणि गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय संतोष गोरे. तर खऱ्या अर्थानं अतिशय चांगली गोलंदाजी टिचून गोलंदाजी पाहायला मिळते. अतिशय चांगला चेंडू कार्पेटच्या साहाय्याने मारला गेलाय. तिथे मात्र क्षेत्ररक्षण येतंय, फेकी करेल तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाते. धावफलक धीम्या गतीने पुढे सरसत धावफलक जाऊन पोहोचलो 23 या आकड्यावरती. पहा 21व्या संघाच्या गोलंदाजांचं कौतुक करावं लागेल. एकही मोठा फटका येऊ देत नाहीत. अतिशय बहादर अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. गणेशनं चांगलं षटक हाताळलं, तर नंतर मात्र संतोष गोलंदाजी मार्कवरती आलाय. तो देखील अतिशय चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतं. इथे मात्र चेंडू हवेत आहे. सी कॉर्नरमध्ये चेंडू येतो. इथे मात्र चेंडू जातोय वन बाउंड सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी. ज्या फटक्याची गरज होती तो फटका मात्र विवेकच्या बॅटमधून आला. खऱ्या अर्थानं धावफलक जाऊन पोहोचलं 26 या आकड्यावरती. खऱ्या अर्थानं विवेकला ज्या फटक्याची गरज होती धावली या संघाला, तो फटका मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळाला. कारण लो स्कोअर होता. इथे अजूनही 1-2 फटके येण्याची गरज आहे. जर इथे मात्र अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल आणि या 2 षटकावरती जर चौकार आले तर मात्र इथे धावली संघ थोडा कुठेतरी वरचढ पाहायला मिळेल. अतिशय चांगला इथे चेंडू पाहायला मिळाला. इथे मात्र रनआउटची संधी आणि इथे मात्र विकेटचं पतन होतं. रनआउट पाहायला मिळाला विवेकच्या माध्यमातून. धावफलक जाऊन पोहोचलं 26 या आकड्यावरती. खऱ्या अर्थानं ज्या स्ट्राईक रोटरची गरज होती ती स्ट्राईक रोटर माकडे बाजीरावने घेतली आणि या शेवटच्या चेंडूवर एक मोठा फटका आला तर मात्र धावली संघ थोडं वर्चस्व ठरू शकतो. परंतु तितक्याच ताकदीचा समोर गोलंदाज आहे संतोष गोरे. हा देखील अतिशय नावाजलेला खेळाडू आहे. अनेक मैदाने या खेळाडूने गाजवलेत आणि आज त्याच पद्धतीनं गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. तर बाजीराव स्ट्राईकवरती आपण पाहतोय, नॉन स्ट्राईकवरती आपण दीपक पाहतोय आणि गोलंदाजी मार्कवरती आपण संतोषला पाहतोय. अतिशय चांगला चेंडू. तिथे मात्र लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक तैनात आहे. फेकी करेल तोपर्यंत चपळाईने 2 धावा पूर्ण केले जात आहेत. चांगली रनिंग द बिटवीन म्हणावे लागेल. खऱ्या अर्थाने इथे मात्र पहिली इनिंग संपली जाते. 4 षटकांचा इथे खेळ समाप्त झालाय. धावफलक जाऊन पोहोचलाय 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 28 या आकड्यावरती. खऱ्या अर्थानं 21व्या संघाला जिंकण्यासाठी 24 चेंडूमध्ये 29 धावांची गरज असेल. कंपल्सरी चेसिंग असेल मित्रांनो. 24 चेंडू 29 धावा हे आपल्याला 21व्या संघाला जिंकण्यासाठी हवेत. तर आपण मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत. यानंतरचा सामना आपण पाहणार आहोत पारांबे विरुद्ध आटाळी. हा सामना आपल्याला पाहायला मिळेल आणि खऱ्या अर्थानं पारांबे संघाचा यानंतरचा सामना आपण पाहणार आहोत पारांबे विरुद्ध आटाळी. दोन्ही कर्णधारांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती या. आपल्या नाणेफेकीचा कौल इथं केला जाईल. विनंती असेल. तर मित्रांनो आपण पाहतोय BCCA कास पठार सातारा 22 गाव 14 गाव क्रिकेट असोसिएशन यांच्या आयोजित भव्य दिव्य स्पर्धा आपण पाहतोय. प्रथम पारितोषिक लाभले रोख रक्कम 15,000 व आकर्षक चषक. द्वितीय पारितोषिक लाभले रोख रक्कम 10,000 व आकर्षक चषक आणि तृतीय पारितोषिक
लाभलंय. रोख रक्कम 5,000 व आकर्षक चषक. उत्कृष्ट फलंदाज आहे, उत्कृष्ट गोलंदाज आहे, मालिकावीर आहे, सामनावीर टी शर्ट देखील आहेत, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहे आणि चांगली चांगली सन्मान चिन्ह देखील आहेत. आणि आपण पाहतोय खऱ्या अर्थानं धावल्या संघाने आपलं क्षेत्ररक्षण लगेच सजवून घ्या. आणि विनंती असेल एकव्या संघाला आपले आघाडीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये लवकरात लवकर पाठवायचे आहेत. वेळेचं खूप बंधन आहे मित्रांनो. तर आपल्याला इथे मात्र आकर्षक चषक लाभलंय, सौजन्य लाभलंय श्री विनोददादा महादेव भनगे सांबरवाडी यांच्या सौजन्य लाभले. आपल्याला आकर्षक चषक, प्रथम ट्रॉफी, द्वितीय ट्रॉफी आणि तृतीय ट्रॉफी असे आपल्याला सौजन्य लाभलेत श्री विनोददादा भनगे सांबरवाडी यांच्या माध्यमातून. त्याचबरोबर या स्पर्धेच्या संपूर्ण स्पर्धेच्या खेळाडूंसाठी पाण्याची सोय ज्या खेळाडूंनी केली ते निवृत्ती शिंदे कोरगळ यांनी केलेली आहे. आकर्षक यानंतरचा आपण सामना पाहणार आहोत पारांबे विरुद्ध आटाळी. कृपया विनंती असेल दोन्ही कर्णधारांनी व्यासपीठावरती या. तर आपल्याला उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज आणि मालिकेवर सौजन्य लाभले स्वर्गीय पांडुरंग जाधव आणि स्वर्गीय जनाबाई जाधव यांच्या स्मरणार्थ माता जननी फाउंडेशन मुंबई, जाधव उमरी सातारा यांच्या माध्यमातून आपल्याला आकर्षक मालिकावीर, फलंदाज, गोलंदाज च्या ट्रॉफ्या लाभल्यात. त्याचबरोबर सामनावीरचं आकर्षक टी शर्ट आपल्याला लाभलंय. BCC कास पठार सातारा असोसिएशनचे अध्यक्ष माननीय सुभाष दादा जाधव यांच्या सौजन्याने लाभले. तर आपण जाऊया मैदानाच्या आतमध्ये. या दुपारच्या सत्रामध्ये चाललेला सामना 21 विरुद्ध धावली. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर पहिली इनिंगमध्ये धावली या संघाने 24 चेंडूमध्ये 28 धावा केल्या आणि टार्गेट ठेवलं 29 धावांचं जिंकण्यासाठी 21 संघाला. तर 21 संघाचे आघाडीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळतात. एका बाजूला विलास तर दुसऱ्या बाजूला नामदेव. तर गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय योगेश, स्ट्राइक वरती विलास, नॉन स्ट्राइक वरती नामदेव आणि गोलंदाजी मार्क वरती योगेश. तर इथे मात्र सामना चालू होतो. यानंतरचा आपण सामना पाहणार आहोत पारांबे विरुद्ध आटाळी. आणि या सामन्याचा नाणेफेक जिंकले पारांबे संघाने. आपला निर्णय लवकरात लवकर कळवायचा आहे, विनंती असेल आपल्याला. तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला 21 तर दुसऱ्या बाजूला धावली. तर खऱ्या अर्थानं 21 संघाला जिंकण्यासाठी 24 बॉलमध्ये 29 धावांची गरज असेल. पहिला चेंडू अतिशय चांगला चेंडू होता, परंतु इथे वाईट चेंडूचा इशारा होतोय. गोलंदाजाला दंडित केलं जातंय आणि धावफलक मात्र 1 धावांवरती पोहोचलंय. धावाचा श्रेय गणेशा होतोय 1 धावेने. अजूनही चेंडू 24 असतील आणि जिंकण्यासाठी 28 धावांची गरज असेल या 21 संघाला. तर पहिला चेंडू अतिशय चांगला चेंडू होता, सन्मान दिला चेंडूला. चेंडू जातो लॉंग ऑनच्या दिशेला. तिथे मात्र क्षेत्ररक्षण तैनात आहे, फेकी करेल तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली जाते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 2 या आकड्यावरती. तर विलासनं आपलं वैयक्तिक खातं खोललंय 1 धावेने. धावफलक जाऊन पोहोचलं 2 या आकड्यावरती. खऱ्या अर्थाने इथे 21 संघाचा विचार केला तर खऱ्या अर्थानं नामदेव याचा विचार केला तर खरंच मोठा फलंदाज आहे, चांगला फलंदाज आहे. आपल्याला पाहायला मिळतो सातत्याने. खऱ्या अर्थानं एक चांगला खेळाडू आहे. पहा इथे खराब चेंडू होता, खराब चेंडूला मात्र सन्मान दिला आणि धावफलक जाऊन पोहोचलं 3 या आकड्यावरती. चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला योगेशच्या गोलंदाजीमधून. पहिला चेंडू वाईट आला, परंतु दुसऱ्या चेंडूवरती 1 धाव, तिसरा चेंडू निर्धाव पाहायला मिळाला. तर इथं पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज होते. इथे मात्र अतिशय चांगला चेंडू आणि चांगला चेंडू फेकला आणि तितकंच दर्जेदार क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालं. निर्धाव चेंडूची अजून एक सांगता पाहायला मिळाल्या. धावफलक जाऊन पोहोचले 3 या आकड्यावरती. तर यानंतरचा आपण सामना पाहणार आहे पारांबे विरुद्ध आटाळी. पारांबे संघाने नाणेफेक जिंकले आणि प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलाय आणि आमंत्रण केलंय आटाळी या संघाला क्षेत्ररक्षणासाठी. तर अतिशय चांगला चेंडू होता. इथं चेंडू जातोय टनटन करत सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी. खऱ्या अर्थानं कौतुक करावं लागेल. विलाचं बॅटची कड लागली आणि चेंडू सरळ ट्रॅव्हल झाला 4 धावांसाठी. धावफलक पुढे जाऊन पोहोचले. धावफलक जाऊन पोहोचलं 7 या आकड्यावरती.
तर यानंतरचा सामना आपण पाहणार आहोत. अतिशय अतितटीचा आणि चुरशीचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला पारांबे तर दुसऱ्या बाजूला आटाळी हा सामना पाहायला मिळेल. दोन्ही आजूबाजूची गावं आहेत. दोन्ही गावातील खेळाडूंना माहिती आहे कोणता फलंदाज कशा प्रकारे खेळतो ते नक्कीच पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. तर गोलंदाजी मार्कवरती योगेश, स्ट्राईकवरती विलास. इथे मात्र चेंडूला सन्मान केला. चेंडू जातो फाईन लेगच्या दिशेला. तिथे मात्र क्षेत्ररक्षण तैनात आहे. फेकी करेल तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाते. धावफलक जाऊन पोचलं 8 या आकड्यावरती. पहा गोलंदाजाचं देखील कौतुक करावं लागेल. एक चौकार जरूर आला परंतु त्यानंतरचे चेंडू जर आपण पाहिले तर अतिशय चांगले चेंडू पाहायला मिळाले या योगेशच्या गोलंदाजीमधून. तर स्ट्राईकवरती आपण नामदेव पाहतोय. पहा अतिशय चांगला वेगवान चेंडू होता. तिथे मात्र चेंडूला मिडऑनच्या दिशेला क्षेत्ररक्षक जातो. तिथे फेकी करेल तोपर्यंत धावफलक जाऊन पोचलं 1 या आकड्यावरती. धावफलक जाऊन पोचलं 9 या आकड्यावरती. पॉवर प्लेचं षटक हाताळलं योगेशने आणि 9 धावा खर्च केला. कोणताही गडी मिळवता आला नाही या योगेशला. अजूनही 18 चेंडू बाकी असतील आणि 18 चेंडूमध्ये 19 धावांची गरज असेल एकूण या संघाला जिंकण्यासाठी. तर वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय. विवेक हा दुसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज होतोय. पहिलं षटक योगेशने हाताळलं. 9 धावा खर्च केल्या परंतु कोणत्याही प्रकारचं यश आलं नाही योगेशला. तर इथं आलेल्या सर्व मान्यवरांचं BCC 1 कासपठारा सातारा 22 गाव 14 गाव असोसिएशन मार्फत सर्व मान्यवरांचे हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत. तर अजूनही 18 चेंडूमध्ये 19 धावांची गरज असेल. गोलंदाजी मार्क करतोय आपण पाहतोय विवेक. इथे मात्र चेंडू येतोय सी कॉर्नर मध्ये. चेंडू सरळ जातो. ट्रायल होतोय चौकार. 4 धावांसाठी बिग चौकार पाहायला मिळाला कार्पेटच्या साहाय्याने. इथे मात्र छत्रपतींच्या तलवारीमधून केला जातोय प्रहार. चेंडू जातोय सीमारेषा पार. एक सनसनीत आणि दणदणीत चौकार पाहायला मिळाला नामदेवच्या बॅटमधून. खऱ्या अर्थानं नामदेवचं कौतुक करावं लागेल. अतिशय चांगली फटकेबाजी करतोय आणि एकूण या संघाला खऱ्या अर्थानं विजयाच्या दिशेने वाटचाल करताना पाहायला मिळतोय हा नामदेव. तर थोडा धावली संघ थोडा बॅकफुटला जाताना पाहायला मिळतोय. पहा पहिल्या चेंडूवर नामदेवने समाचार घेतला अतिशय चांगला. इथे मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू सरळ ट्रायवेल होत आहे. इथे मात्र पंचांचा इशारा येतोय. बिग 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 षटकार. छत्रपतींचा छावा ह्या मिळाल्या 6 धावा. खऱ्या अर्थानं मी नामदेवचा विचार केला, नामदेवच्या विषयी चर्चा केली तर नामदेव हा एक मोठा खेळाडू आहे. अनेक गोलंदाजांना यानं अनेक मैदानं देखील गाजवलेत या नामदेवनं आणि खऱ्या अर्थानं आज देखील इथे या रामलीला मैदानावरती बरसला जातोय. बॅक टू बॅक एक चौकार आला, एक षटकार आला आणि धावफलक जाऊन पोचलंय. खऱ्या अर्थानं इथे मात्र सन्मान दिलाय चेंडूला आणि धावफलक जाऊन पोचलं 20 या आकड्यावरती. पहा खराब चेंडू नामदेवला मिळाले. 2 चेंडू, एक चौकाराला एक षटकाराला परंतु एक चांगला चेंडू आला त्याला सन्मान दिला. हे आहे मित्रांनो क्रिकेट. एखादा खराब चेंडू आला तर त्याचा समाचार घेणं आणि एखादा चांगला चेंडू आला तर त्याला सन्मान देणं, हे क्रिकेट आहे मित्रांनो. इथे पहा अतिशय चांगला चेंडू बॅटची कडा लागली. तिथे मात्र थर्ड मॅनचं क्षेत्ररक्षण येत आहे. फेकी करेल तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाते. धाव फलक जाऊन पोचलं 21 या आकड्यावरती. अजूनही 8 धावांची गरज असेल एकव्या संघाला. खऱ्या अर्थानं फलंदाजांचं कौतुक करावं लागेल. पहा इथे मात्र वाईटचा इशारा येतोय. एक धाव अंकित केली जाते. धाव फलक जाऊन पोचलं 22 या आकड्यावरती. आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका, कारण लोक ढासळलेल्या घराच्या विटा देखील सोडत नाहीत. संकटावर अशा प्रकारे तुटून पडायचं. जिंकलो तरी इतिहास आणि हारलो तरी इतिहासच घडला पाहिजे. आणि पहा या मैदानाच्या आतमध्ये कोण इतिहास घडवतोय हे नक्कीच आपल्याला पाहायला मिळणार आहे. इथे मात्र पहा आखूट टप्प्याचा चेंडू होता परंतु इथे फलंदाज थोडा बेट होताना पाहायला मिळतोय. धाव फलक स्थिर होतोय. धाव फलक जाऊन पोहोचलंय 22 या आकड्यावरती. मित्रांनो क्षेत्र कोणतेही असो तुम्हाला कष्ट करायला लागेल, कष्ट करावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र अतिशय चांगला चेंडू होता. इथे मात्र चेंडूला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने मारले परंतु ते मात्र क्षेत्ररक्षण एक्स्ट्रा कव्हरचा चुकी करतोय आणि इथे मात्र चेंडू 1 बाउन्स 2 बाउन्स सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी. इथे मात्र एकूण संघ
अजून एकही संघाला 3 धावांची गरज असेल. खऱ्या अर्थानं धावली संघ इथं चुक्या आणि चुक्या करताना पाहायला मिळतो. ज्या पद्धतीने फलंदाजी झाली होती त्याच पद्धतीनं थोडं क्षेत्ररक्षण देखील खराब पाहायला मिळतंय. इथे मात्र एकविरा संघाचं कौतुक करावं लागेल. अतिशय चांगली गोलंदाजी केली, त्याचबरोबर अतिशय फलंदाजी देखील करताना पाहायला मिळते. तर वैयक्तिक पहिलं आणि सांघिक तिसरं षटक हाताळण्यासाठी रोहन गोलंदाजी मार्कवरती येतोय. अजूनही 3 धावांची गरज असेल. इथे मात्र अतिशय चांगला चेंडू पाहायला मिळाला, स्लोअर पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला आहे. आणि खऱ्या अर्थानं क्रिकेटमध्ये 6 चेंडूमध्ये 1 धाव देखील होत नाही. कधी कधी एका चेंडूवरती 6 धावा देखील येतात. हे मित्रांनो क्रिकेट आहे. इथे मात्र अजूनही 3 धावांची गरज आहे. इथे मात्र वाईट चेंडूचा इशारा येतोय. इथे मात्र दंडित केलं जातंय गोलंदाजाला. अजूनही 2 धावांची गरज असेल एकविरा संघाला जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा सज्ज होतोय. इथे मात्र चेंडूला सन्मान दिलाय. 1 धाव पूर्ण केली जाते. धावफलक जाऊन पोचलं 28 या आकड्यावरती. खऱ्या अर्थानं जर आपण पाहिला तर स्कोर लेवल झालेली आहे. इथे मात्र एका धावेने ची गरज असेल एकविरा संघाला. इथे मात्र पहा फुलटॉस चेंडू होता परंतु इथे वाईटचा इशारा येतो. इथे मात्र एकविरा संघ विजयी होतोय. विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. त्याचबरोबर धावली संघाचं देखील मी कौतुक करेन. चांगला खेळ दाखवला आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झालात. तुमचं